नमस्कार। आज इथे रोहिदास आबा कोंडेजी यांच्या कार्यालयाचं, शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे सगळे आमचे जिल्ह्याचे सर्व शिवसेनेचे, युवासेनेचे, महिला आघाडीचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। मी रोहिदास आबा कोंडे यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना माझी एक सूचना राहील की हे जे आपलं कार्यालय आहे, जे शिवसेनेचं कार्यालय आहे, ते एक लोक फार अपेक्षेने एक न्याय मंदिर म्हणून इथे येत असतात। ती वास्तू पावित्र्य तुम्ही जपा आणि इथे खूप अपेक्षेने आपल्याकडे लोक काम घेऊन येणार, तर त्या पद्धतीने त्यांच्या अपेक्षांना, विश्वासाला कुठेही तुमच्याकडनं तडा जाणार नाही असा मी एका प्रकारचा विश्वास बाळगतो। आणि शिवसेनेच्या मुंबईतल्या शाखा असो, पुण्यातल्या असो किंवा अख्ख्या महाराष्ट्रातले कार्यालय असो, इथे आलेला माणूस कधीही कुठचंही काम घेऊन जेव्हा येतो तेव्हा रिकामी हाती किंवा त्याला न्याय मिळवूनच शिवसैनिक प्रत्येक या शाखेमधनं परत पाठवतात। त्याच पद्धतीने रोहिदासजी आपण देखील ह्या शाखेतनं आपलं पावित्र्य जपून लोकांना न्याय द्या, लोकांची सेवा करा। आणि शिवसेनेचा जन्म हा समाजकारणात न राजकारणात झालेला आहे, त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याला इलेक्शन किंवा निवडणुका हा फक्त अजेंडा नसून पहिला मूलभूत अजेंडा हा त्यांचा हेतू पक्षात यायचा हा समाजसेवा आहे। त्यामुळे आपण देखील ते भान राखून, आमचे सगळे पदाधिकारी जे राखतात भान, ते भान राखून आपण इथनं जास्तीत जास्त समाजहिताचं काम कराल असा विश्वास बाळगतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।